महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धुळे जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचा धुळे जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार प्रकाशजी भोईर यांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संपर्क प्रमुख प्रकाश भोईर यांनी संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन केले। ते म्हणाले, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू झाल्यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि पक्षाशी थेट संपर्क साधण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ सुरू झाले असून भविष्यात हे कार्यालय जनतेच्या प्रश्नांची सोडवणुकीचे केंद्र बनेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। या प्रसंगी सर्वश्री रावसाहेब कदम, अजित राजपूत, संदीप जडे, संजय सोनोने, संतोष मिस्त्री, राजेश दुसाने, प्राची कुलकर्णी, अनिल सिरसाट, दीपक बच्छाव, रामकृष्ण वाघ, अनिल चव्हाण, गिरधर माळी, संध्या पाटील, हर्षल पाटील, उज्ज्वला दादाभाई, श्यामदेव काते, शिवाजी पाटील, भूषण विस्पुते, सुभाष कोळी, हर्षल परदेशी, श्यामक दादाभाई, दिनेश निमोणकर, देवा कोळी यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या संपर्क अध्यक्ष आता मला जे 2 महिन्यापूर्वी दिलं, त्यानंतर मागच्या वेळेस आढावा बैठक झाली, त्यानंतर आपले सर्व पत्रकार बंधू मला आपण आपली भेट झाली होती। त्यानंतर मी आपल्याला बोललेलो की लवकरच सगळे एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं एक काम सुरू होईल धुळ्यामध्ये। आणि आज त्याचं एक प्रचिती आज तुम्हाला दिसली असेल की आज धुळ्याचे जे संपर्क कार्यालय मुख्य बसण्याचं एकत्रित येण्याचं ठिकाण आज तयार झालं आहे। त्याबद्दल ज्या ज्या पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष असतील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील किंवा इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप अभिनंदन करतो। आणि या कार्यालयातून जनसेवेचं काम निश्चितपणे होईल आणि धुळा आता वेगळा महाराष्ट्र नवनिर्माणला वेगळ्या प्रकारे धुळ्यामध्ये काम करताना आपल्याला निश्चितपणे दिसेल असं मी म्हणतो। जसं असतं फेरबदल हे करायचे असतात, त्या मागच्या वेळी तुम्हाला बोललो, परंतु सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन लगेच आज आलं आणि उद्या निर्णय घेतला असं व्हायला नको। प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचं एक संधी दिली पाहिजे। प्रत्येकाला एक एक संधी पुन्हा एक दिली गेली, त्यानंतर आता कोणामध्ये जर बदल होत नसेल तर त्यानंतर निश्चितपणे राष्ट्रपतींच्या आदेशाने निश्चितपणे पुढचा कार्यक्रम केला जाईल आणि जे खरंच काम करतायत त्यांना संधी दिली जाईल। मग गट असावे असतात हा विषय वेगळा। माणसाचा गट म्हणजे काय, किंवा एकमेकाची मनात काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींच्या अडचणी असतात, काहीतरी गैरसमज असतात, एवढंच असतं। गट म्हणजे आता सगळे आपण एकत्र कोणासाठी करतो, पक्षासाठी काम करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळ्यांना आपल्याला एकत्रित वाढवायची आहे, ते काम महत्त्वाचं आहे आणि पक्षासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि ते निश्चितपणे काम आम्ही आता याच्या पुढे करू। आणि भरपूर आता बघितलं तर सगळे पदाधिकाऱ्याचे ते हजर आहे। गटचा काही विषय तसा वाटत नाही आणि काय असेल गैरसमज एकमेकाबाबतीत ते काढण्याचा निश्चितपणे त्याच्या पुढच्या वेळेस प्रयत्न होईल। थँक्यू।